हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरात पोहोचवण्यासाठी खासदारांच्या शिष्टमंडळावरून काँग्रेस आणि सरकारमध्ये तणातणी. थरूर यांच्या नावावर काँग्रेसची फुली, तर सरकार म्हणते नावं आम्हीच निवडणार. भारताने हल्ला केला तेव्हा स्विमिंग पूलमध्ये होते पाकिस्तानचे पंतप्रधान. स्वतः शहबाज शरीफ यांच्याकडनं माहिती. पाकिस्तानी पत्रकारांकडून खिल्ली. एअरबेसचं नुकसान झाल्याची शरीफ यांची कबुली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती. 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग. भारत पाकिस्तानमधलं युद्ध मीच थांबवलं. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 5व्यांदा पुनरुच्चार. हे आपलं आतापर्यंतचं सर्वात मोठं यश असल्याचा दावा. मसूद अझहर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिमसह भारताचे गुन्हेगार ताब्यात द्या. भारत पाकला सोपवणार दहशतवाद्यांची यादी. तर पाकसोबत चर्चा व्हायला हवी. महबूबा मुफ्ती यांना पाकचा कळवळा. भाजपचं जहाज ओव्हरलोड झाल्यानं ते बुडणार. उद्धव ठाकरेंचा निशाणा. तर ठाकरेंचंच जहाज बुडण्याच्या मार्गावर. एकनाथ शिंदेंचा पलटवार. ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊत यांचा दावा. शिंदेंनी अमित शहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती. राजकारणात काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात. प्रताप सरनाईकांचा सल्ला. संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं प्रकाशन. यापुढे ईडी कोणाच्याही नादी लागणार नाही. राऊतांचा हल्लाबोल. तर भूमिका पटत नसल्यानं राऊतांना गोवण्यात आलं. पवारांचा टीका. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांना राजकारणात 33% आरक्षण. पुण्यात अजित पवारांकडनं शरद पवारांच्या निर्णयाचं कौतुक. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या. आयकरचा अधिकारी असल्याची बतावणी करत मागितली 1 कोटीची खंडणी. बीडमधल्या गुंडगिरीचा आणखी एक व्हिडिओ समोर. परळीतील जलालपूरमध्ये तरुणाला टोळक्याकडनं बेदम मारहाण. 7 जण पोलिसांच्या ताब्यात. पिंपरीतल्या इंद्रायणी नदीच्या पूर रेषेतील 36 बेकायदेशीर बंगल्यावर बुलडोझर. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कारवाई. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस. नाशिकमध्येही तुफान सरी. तर बुलढाणा, परभणीसह अकोल्यातही हजेरी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझा.